नमस्कार, मनीषाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आले शेंगदाण्याची पोळी। तर चला मग आपल्या किचनकडे बघूया त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं। ते अगदी सोपी रेसिपी आहे, या बघूया किचन। चला, पोळीसाठी लागणारं साहित्य काय आहे ते आपण बघूया। त्याच्यासाठी लागणारं सर्वप्रथम गव्हाचं पीठ पोळी करायला, आणि कच्चे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत, आणि 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे, आणि त्याच्यासोबत 1 वाटी गूळ। जर तुम्ही अर्धा किलो शेंगदाण्याची पोळी करत असाल तर पाव किलो तीळ घ्यायचे, आणि गोड कसं तुम्ही घरामध्ये कसं गोड खाता कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही गूळ घेऊ शकता। आणि ही कणिक आहे ती आपण आता मळून घ्यायची। त्याच्यामध्ये मळताना चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं। मग चला आपण कणिक मळून घेऊया। मगाशी सांगितल्याप्रमाणे कणिक मळून घेतलेली आहे, ती थोडी भिजत ठेवायची। जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, मीडियम करून घ्यायची। कारण जेवढं आपण पीठ छान मळू तेवढं आपलं जे शेंगदाण्याचं सारण असतं ते कडेपर्यंत जातं। आणि मगाशी आपण सांगितलं साहित्य जे काय काय लागते ते आता शेंगदाणे, तीळ आणि गूळ हे तिन्ही मिश्रण एकत्रित करून मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। एकजीव करून घेऊन आपण ते मिश्रण तयार करूया। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शेंगदाणे, तीळ आणि गूळ हे मिश्रण ग्राइंड करून घेतलेलं आहे। त्याचा असा मी गोळा बनवलेला आहे। हे पहा, ह्या गोळ्यामध्ये तुम्ही जायफळ, वेलदोडा पावडर घालू शकता, पण मी ह्याच्यामध्ये आता घातलेलं नाही आहे। तर हा असा गोळा तयार झालेला आहे। तर तो जशी कणिक आहे त्या पद्धतीनेच हे मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं, की जेणेकरून आपलं सारण जे आहे पोळीचं कडेपर्यंत जाऊ शकतं। कारण कणिक घट्ट, सारण पातळ असतं तर नाही होणार ते शक्य। तर चला आपण सांगते तुम्हाला मी ते कणिक सारण कसं रीतीने आपण एकजीव करून घ्यायचं। आपण तवा थोडा अगोदरच गरम करायला ठेवूया, आणि आपली कणिक बघा मगाशी भिजलेली आहे थोडीशी। थोडं तेलाचा हात घ्या आणि कणिक छान मर्दून घ्या। बघा कणिक बघा अशी। आणि हा हे बघा शेंगदाण्याचं सारण असं थोडंसं घट्ट आहे। आपण त्याला अगदी नकळत, जास्त नाही, जास्त पाणी घेतलं तर ते पातळ होतं। एवढंच पाण्यात हात घ्यायचा, ते एकजीव छान मर्दून घ्यायचं। मर्दून झालेलं आहे आपलं सारण। हे बघा तेल कसं सुटलेलं आहे। असा गोळा तयार झालेला आहे, त्याला तेल किती सुटलं आहे बघा। हे आता लगेच केल्यामुळं आहे। अजून ह्याच्यामध्ये एक टिप्स आहे सर्वांना गृहिणींना, जर तुम्ही शेंगदाण्याची पोळी करणार असाल तर तुम्ही उद्या करणार असाल तर आदल्या दिवशी हे सगळं सारण तयार करून तुम्ही असं मळून ठेवू शकता, की ह्याच्यापेक्षा जास्त तेल सुटतं। त्याच्यामुळे आपली पोळी जास्त दिवस टिकते पण, आणि छान चवीला पण होते। ही टिप्स खूप महत्त्वाची आहे। आपण अगोदर तवा गरम करायला ठेवलेला आहे, आणि कणिकाचा आता पुरणचं आपण भरतो कसं त्या प्रकारेच भरायचा। त्याच्यासाठी ही कणिक थोडीशीच घ्यायची, जास्त कणिक घ्यायची नाही। त्याला पिठात हे करायचं, आणि जसं आपण पुरण भरतो कणिक थोडं, आणि हा सारण जे आहे आपलं जेवढं तुम्ही जास्त घालाल हे बघा ह्या पद्धतीने भरून घ्यायचं। तेल बघा किती सुटतंय त्याला। असा उंडा, असा गोळा तयार करून घ्यायचा। हे असा तयार होतो। थोडं पहिल्यांदा सुरुवातीला पिठामध्ये त्याला बनवून घ्यायचं, आणि आपण पोळी कशी लाटतो त्या पद्धतीनं लाटायचं। पोळी लाटताना सर्वप्रथम पोळी लाटायची कशी, अगोदर काठा लाटून घ्यायच्या अगोदर। आणि तुम्ही पोळी घरामध्ये कशी जाड खाता, शक्यतो शेंगदाण्याची पोळी जाडच छान लागते चवीला, खूप पातळ छान नाही लागत। एकसारखं असं लाटून घ्यायचं, अगोदर काठा लाटून घ्यायचा, आणि नंतर मध्ये तुम्ही लाटून फिरवा। हे बघा कडेपर्यंत आपलं सारण गेलेलं आहे। ह्या पद्धतीने आपली पोळी लाटून तयार आहे। आपला तवा फ्रीट करायला ठेवला होता तो आता गरम झाला आहे। थोडंसं गॅस मोठा ठेवायचा, आणि आपली झालेली पोळी शेकायला त्याच्यामध्ये टाकायची। आणि शेंगदाण्याच्या पोळ्या शक्यतो मीडियम गॅसवरतीच आपण शेकून घ्यायच्या, जेणेकरून त्या करपूस भाजल्या जातात आणि खमंग लागतात। पण एवढं मात्र आहे की सारण जेवढं तुम्ही त्या पोळीमध्ये जास्ती घालाल
तेवढा तुम्हाला त्या शेंगदाण्याच्या पोळीचा स्वाद माहिती होईल आणि ती मेन म्हणजे खाल्ल्यासारखी होते. गॅस आपला बारीक आहे. सुरुवातीला जरा मिडियम करायचा, नंतर बारीक करून घ्यायचा गॅस. तर पोळी आपण उलटून घेऊया. तुम्हाला तेल हवं असेल तर तुम्ही लावा, नाही आवडत नका लावा, कारण ऑलरेडी ते शेंगदाण्याला तेल सुटलेलं असते. मी अगदी थोडंसं लावते. अशी टम फुगते बघा पोळी. अगदी करपूस भाजून घ्यायची बारीक गॅसवरती. बघा दोन्ही बाजूनी छान करपूस अशी शेकली गेली. आपण ती काढून घेतो आता. आजची शेंगदाण्याची पोळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सगळ्यांनी ही घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आयकॉन बटन दाबायला विसरू नका, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि सगळ्यांनी मस्त राहा, स्वस्थ राहा आणि आनंदी राहा. नमस्कार.